स्क्रीन विजिबल आहे आणि मी आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईटवरती आहे. ठीक आहे, ही लिंक डायरेक्टली मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल की कंपॅरिझन्स वगैरे कसे होतात या साईडवरती जाऊन. सिम्पल आहे एकदम, फार सिम्पल आणि वेबसाईट बनवलेली आहे. असेसमेंट इयर सिलेक्ट करा, म्हणजे 26-27. टॅक्स पेअर कोण आहेत, इंडिव्हिज्युअल आहे, HUF आहे, तर आपण इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करूया. कॅटेगरी काय आहे, लेस दॅन 60 इयर्स, मोर दॅन 80 इयर्स वगैरे आपण सिलेक्ट करतो. रेसिडेंट, नॉन रेसिडेंट. त्यानंतर ग्रॉस सॅलरी आपली किती आहे. ग्रॉस सॅलरी म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या हातामध्ये डिडक्शन होण्याच्या अगोदर ही सॅलरी, ग्रॉस, नेट नाही, तर ग्रॉस सॅलरी इकडे मेन्शन करा. त्यानंतर अमाऊंट डिडक्टेबल फ्रॉम ग्रॉस सॅलरी, आपल्या ग्रॉस सॅलरीमधनं काय काय अमाऊंट डिडक्टेबल होतात त्या सगळ्यांचं इथे टोटल टाकून द्या सर, की माझ्या सॅलरीमधनं 1,00,000 रुपये, 2,00,000 रुपये हा डिडक्टेबल होतात, विच इज नॉट अलाउड अंडर द न्यू रेजिम. न्यू रेजिम मध्ये ह्या कुठल्याच गोष्टी अलाउड नाहीये, म्हणून हे त्यांनी इथे 2 ऑप्शन दिले आहेत. सरळ तुम्ही ग्रॉस सॅलरी इथे मेन्शन करा. आफ्टर डिडक्टिंग अलाउन्स एक्झेम्प्टेड अंडर बोथ रेजिम, म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही ईपीएफ कन्सिडर नका करू. ईपीएफच्या नंतरच्या गोष्टी झाल्यात किंवा आणखी काही अलाउन्स तुम्हाला मिळत असतील त्या अलाउन्स कन्सिडर नका करू. ग्रॉस सॅलरी इथे टाका. अमाऊंट डिडक्टेबल फ्रॉम ग्रॉस सॅलरी एक्झेप्ट स्टँडर्ड डिडक्शन ऑटोमॅटिकली इथे कन्सिडर होणार. सो सपोज माझ्या सॅलरीमधनं आणखी 1,00,000 रुपये डिडक्टेबल आहेत. इन्कम अदर दॅन सॅलरी अँड स्पेसिफाईड रेंटल इन्कम, आपल्या इन्कमच्या सॅलरीच्या व्यतिरिक्त आणखी काही इन्कम येत असेल तर इथे मेन्शन करा. जे मी स्टार्ट ऑफ दी सेशन सांगितलेलं आहे की सपोज आपल्याकडे कुठलं कॅपिटल गेन असेल किंवा एखादा रेंट चालू असेल किंवा कुठला सोर्स ऑफ डिफरंट सोर्स मधून आपल्याला इन्कम येत असेल तर इकडे मेन्शन करा की सपोज मला डिफरंट वे मध्ये 2,00,000 रुपयाचं इन्कम पण येते. इंटरेस्ट ऑन सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टी, म्हणजे रेंट झालं की रेंट येत असेल तर इथे तुम्ही मेन्शन करा. डिडक्शन्स अलाव अंडर द न्यू टॅक्स रेजिम. न्यू टॅक्स रेजिम मध्ये फक्त 75,000 अलाउड आहे, ते मी इथे मेन्शन करतो. एक्झाम अंडर ओल्ड रेजिम मध्ये जेवढे पण असेल, म्हणजे ATC, ATCCT किंवा ATD ज्या बेनिफिट येतात, मी दुसरं एक वेबसाईट आहे त्याच्यावरती पण दाखवतो तुम्हाला कसं करता येईल. पण तुमच्याकडे जर टोटल असेल तर इथे टोटल मेन्शन करा अंडर ओल्ड टॅक्स रेजिम. इथे दोघांचे ऑटोमॅटिकली कॉलम्स ओपन होतील की ओल्ड टॅक्स रेजिम मध्ये इन्कम किती येतात, त्यानंतर डिडक्टेबल्स किती आहेत, स्टँडर्ड डिडक्शन किती येत आहेत, इन्कम फ्रॉम सॅलरी मध्ये तुमचे इन्कम किती येत आहेत, इन्कम फ्रॉम सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टी म्हणजे रेंट वगैरे असेल तर, आणि अदर दॅन सॅलरी मध्ये काही तुमचं आणखी काही इन्कम येत असेल तुम्ही जे मेन्शन केलंय इथे सगळं कॅल्क्युलेट होऊन इथे टोटल तुम्हाला तुमचं टोटल इन्कम येतं आणि टोटल इन्कम नुसार तुमचा टॅक्स स्लॅब किती येणार आहे हा टॅक्स या इन्कम टॅक्सच्या साईडवरती एकदम परफेक्टली कॅल्क्युलेट होऊन येतो. मी तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त आणखी एक वेबसाईट सांगतो. अगेन आम्ही रिकमेंडेड नाही करत आहेत, मी ही गुगल केलेलं आहे, गुगल करून तिथे गेलेलो आणि तिथे मला ही वेबसाईट फार इझी वाटली. याची लिंक आम्ही तुम्हाला पाठवू. सिम्पल आहे. इथे सेम जा, ग्रॉस अॅन्युअल इन्कम टाका. मलाही जास्त बेटर वाटते इन्कम टॅक्स साईट पेक्षा, पण अगेन रिकमेंडेड नाहीये. इन्कम टॅक्सची साईट रिकमेंडेड आहेत कारण ती आपल्या ऑथॉरिटीजने दिलेली आहे. ही कुठल्या ऑथॉरिटीची नाही, ही एखाद्याचे आहेत. सपोज इथे मी ग्रॉस अॅन्युअल इन्कम व्हॉट एव्हर तुमचं जे असेल तुम्ही टाका. मी इथे टाकतो 12,00,000 रुपयाचं ग्रॉस अॅन्युअल इन्कम आहे. ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट करता ऍज पर न्यू टॅक्स स्लॅब की तुमचं इथे कन्सिडर केलंय 50% ऑफ दिस ATC, म्हणजे 6,00,000 जी बेसिक सॅलरी म्हणून कन्सिडर होते. ATC मध्ये तुम्ही जर काही पैसे टाकले असतील तुम्ही इथे टाका. ATC मध्ये तुमचं इन्शुरन्स येऊ शकतं, PPF येऊ शकतं, NPS पण त्याच्यामध्ये कन्सिडर होतं. खूप साऱ्या गोष्टी ATC मध्ये कन्सिडर होतात. त्याचं मॅक्झिमम लिमिट हे 1,50,000 आहे. मी पकडतो की मी पूर्ण 1,50,000 रुपये त्याच्यामध्ये मेन्शन केले. त्यानंतर येतात NPS, 50,000चं टॅक्स लिमिट दिलेलं आहे गव्हर्नमेंटनी ATCCD मध्ये, तर 50,000 मी तेही टाकलेले आहेत त्याच्यामध्ये. मंथली एम्प्लॉयर NPS कॉन्ट्रीब्युशन, जर तुमचं एम्प्लॉयर NPS मध्ये कॉन्ट्रीब्युशन करत असेल तर तुम्ही तेही इथे टाकू शकता. एक चांगली गोष्ट आहे की इथे तुम्हाला कॅल्क्युलेट होऊन येतं की 14% हे अलाव आहे. सो सपोज माझा मी जे इन्कम आता 12,00,000 रुपये टाकलेले आहेत वर्षाचे, त्याच्या 14%च्या वरती जात असेल तर इथे लगेच तुम्हाला तिकडे मॅक्झिमम अलाउड लिमिट किती दाखवणार. सो आता मी इथे टाकलेलं की 10,000, पण 10,000 नाही होणार, मॅक्झिमम 7,000 पर्यंत तिकडे टॅक्स कॅल्क्युलेशन पर्पज 7,000 रुपये तिकडे ऑटोमॅटिकली कन्सिडर होणार मॅक्झिमम. सो तुमचं NPS कॉन्ट्रीब्युशन एम्प्लॉयरचं सपोज 5,000 असेल तर तुम्ही 5,000 म्हणजे 14%च्या आतमध्ये असेल तर, 14%च्या वरती असेल तर ऑटोमॅटिकली त्या 14% वरती फ्रीज करा.
मेडिक्लेम एटीडी मध्ये किती असेल तर मॅक्स लिमिट 25,000 मिळतं. मी इथे 25 मी टाकले की 25,000 मी ऑलरेडी एटीडी बेनिफिट्स घेतोय. डोनेशन जर तुम्ही काय करत असाल अंडर सेक्शन 80G अलाउड ज्या डोनेशन फर्म्स आहेत त्यांना जर तुम्ही काही डोनेशन करत असाल तुम्ही इथे मेन्शन करू शकता. होम लोन इंटरेस्ट जर तुमचं ऑलरेडी होम लोन जात असेल तर होम लोन इंटरेस्ट तुम्ही तेही सेक्शन 80EEA द्वारे तुम्ही कन्सिडर करू शकता. ओल्ड टॅक्स रेजिम मध्ये मॅक्झिमम लिमिट आहे 2 लाख. मी इथे 2 लाख मेन्शन करतो एक्झाम्पल पर्पज. अगेन एज्युकेशन लोन इंटरेस्ट अंडर सेक्शन 80E याच्यावरती काही लिमिट नाहीये. जर तुमच्या मुलांचं एज्युकेशन लोन चालू असेल तुम्ही जेवढं पण इंटरेस्टेड असाल ते इंटरेस्टेड इकडे कन्सिडर करू शकता अंडर ओल्ड टॅक्स रेजिम. तो इथे टाका तुम्हाला इझी पडेल. अॅन्युअल HR रिसिव्ह जो होतोय तो तुम्ही इथे कन्सिडर करा. मी इथे जस्ट एक्झाम्पल पर्पज टाकलेला आहे. अॅन्युअल रेंट तुम्ही पेड करता तुम्ही इथे मेन्शन करा. इन केस काही ग्रॅज्युटी वगैरे अक्युमुलेट होत असेल तर इथे मेन्शन करा. ठीक आहे. हे झाल्यावरती प्रोफेशनल टॅक्स PF मेन्शन करायचं असेल तर करा. PF जर जात असेल तर EPF डिडक्शन होत असेल तर मेन्शन करा. रिकमेंडेड इथे ऑटोमॅटिकली येऊन येते की तुमचं कुठलं रिकमेंडेशन आहे. तुम्ही ओल्ड टॅक्स रेजिम मध्ये जायला पाहिजेत की न्यू टॅक्स रेजिम मध्ये जायला पाहिजे. तर इथे रिकमेंडेड काय दाखवलं ओल्ड टॅक्स रेजिम इज बेटर फॉर यू. पण ऍक्च्युली अल्टिमेटली इथे तुम्हाला दोघांचं कंपॅरिझन दिसेल. दोघांच्या कंपॅरिझन मध्ये तुम्हाला दिसेल की दोन्ही ठिकाणी इथे हे जे मी आता एक्झाम्पल टाकलंय त्या दोन्ही केसमध्ये सेम टॅक्स डिडक्शन होतो. त्यामुळे ओल्ड टॅक्स जाल किंवा न्यू टॅक्स जाल दोघांमध्ये सेम टॅक्स येतो म्हणजे तो सेव्ह 0 इयरली आला. आता इथे मी थोडंसं कॉम्बिनेशन चेंज करतो की सपोज इन्कम 12 लाखाच्या ठिकाणी 15 लाख रुपये आहेत. तर या कॉम्बिनेशन मध्ये मला काय बेटर राहिलं असतं तर इथे लिहून आलं बघा ओल्ड रेजिम इज बेटर फॉर यू. यू कॅन सेव्ह 33,145 रुपीज इयरली कम्पेअर टू न्यू टॅक्स रेजिम. दोघांचं इथे कम्पॅरिझन आलेलं आहे की न्यू टॅक्स रेजिम मध्ये कुठलं डिडक्शन नाही फक्त एकच डिडक्शन मिळतं स्टँडर्ड डिडक्शन 75,000चं. एम्प्लॉयरचं NPSचं जेवढं कॉन्ट्रीब्युशन असतं पूर्ण इथे कन्सिडर होतं डिडक्शन मध्ये. हे दोन मी काउंट केले. टॅक्स लायबिलिटी आली 87,000ची. टोटल टेक होम किती आला 1,17,000 मंथली. पण ओल्ड टॅक्स रेजिम मध्ये हा टॅक्स लायबिलिटी येते 54,621. पूर्ण कॅल्क्युलेशन इथे दिलेले जे आपण आता बोललेले होते. ही साईट थोडी इझी आहे अंडरस्टँडिंग करण्यासाठी. फिन कॅल्क्युलेटर म्हणून आहे. आपण तुम्ही गुगल वरती पण जाल टॅक्स कॅल्क्युलेशन म्हणून तुम्ही फक्त गुगल कराल. ही पण एक वेबसाईट दाखवते. जसं मी गुगल केल्यावरती मला इथे 2-3 वेबसाईट दाखवलेल्या इन्कम टॅक्सची मी तुम्हाला मगाशी दाखवली ती क्लिअर टॅक्सची पण येते. पण ही फिन कॅल्क्युलेटरची मी तुम्हाला आता दाखवलेली आहे ही थोडी सोपी आहे म्हणून मी तुम्हाला दाखवलेली अंडरस्टँड करा. सो अगेन ह्याच्यानंतर पण तुम्हाला सपोज थोडेफार कॉम्प्लिकेशन येत असतील हे अंडरस्टँड करण्यासाठी किंवा तुम्हाला इंडिव्हिज्युअल थोडंसं कॅल्क्युलेशन करून हवं असेल तुम्ही आमच्याबरोबर डिटेल शेअर कराल. आम्ही तुम्हाला या वेबसाईटवरनं कसं कन्सिडर करून बघू शकतो आपण त्याच्यामध्ये हेल्प करू शकतो. करेक्ट. सो हे झालं एक तर टॅक्स स्लॅब्स. पुन्हा एकदा मी दाखवतो. हे 2 टॅक्स स्लॅब सध्या अवेलेबल आहे. न्यू टॅक्स रेजिम आणि ओल्ड टॅक्स रेजिम्स दोघांमधला हा डिफरन्स आहे. 12 लाखाच्या आतमध्ये जर तुमचं टोटल इन्कम असेल तर कुठलाही टॅक्स नाही लागणार. 12 लाखाच्या वरती जर तुमचं इन्कम जात असेल तर सिम्पली तुम्ही या वेबसाईट वरती या तुमचं इन्कम टाका. 80C 80CCD 80D हे सगळं तुम्ही ओल्ड टॅक्स रेजिम मधनं बेनिफिट घेऊ इच्छिता तर त्यांचे नंबर्स टाका आणि नंतर कम्पेअर करून बघूया आपण की मला कुठलं टॅक्स रेजिम इझी कन्व्हिनियंट आहे ते. ओके. ह्याच्यानंतर मी पुढे जातो आणि मी दाखवतो तुम्हाला की इन्व्हेस्टमेंट्स वरती काय काय टॅक्सेशन राहतात. हे तर झालं आपलं इन्कम बाबतीत. आता येतो ज्याच्यामध्ये आमची एक्सपर्टीज आहे दॅट इज इन्व्हेस्टमेंट्स. तर इन्व्हेस्टमेंट्स वरती कुठल्या कसं टॅक्स ऍप्लिकेबल राहतं त्याचं. ठीक आहे. मला स्क्रीनवरती एक PPT दिसत असेल टॅक्सेशन ऑन असेट क्लास. सगळ्यात पहिला मी कन्सिडर करतो इक्विटी असेट क्लास. आता इक्विटी असेट क्लास मध्ये इक्विटी म्युच्युअल फंड्स आले आणि स्टॉक्स आले. बघा मी काय म्हणतो इक्विटी म्युच्युअल फंड्स आले. सगळे म्युच्युअल फंड्स नाही. इक्विटी म्युच्युअल फंड्स आणि स्टॉक्स ह्या दोघांना कन्सिडर करून शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म अशा 2 डेफिनेशन्स पडतात. शॉर्ट टर्म म्हणजे लेस दॅन 12 मंथ आणि लॉंग टर्म म्हणजे मोर दॅन 12 मंथ. म्हणजे मी आज जर इन्व्हेस्टमेंट करतोय आणि मी 12 महिने होण्याच्या अगोदर म्हणजे 1 वर्ष होण्याच्या अगोदर जर पैसे रिडीम करतोय मला किती टॅक्स लागेल 20% ऑन अ गेन. एकदम सिंपल एक्झाम्पल घ्यायचं झालं तर 10 लाख रुपये मी आज इन्व्हेस्टमेंट करतोय. 10 लाखाचे सपोज 1 वर्षाच्या आतमध्ये 12 लाख रुपये झाले आणि मी रिडम्शन करतोय
मी पैसे काढतोय तरच टॅक्स येणार, पैसे नाही काढत आहेत तर टॅक्स नाही येणार. जर मी 1 वर्षाच्या आतमध्ये 12 लाख विथड्रॉ करतोय, 10 लाख मी इन्व्हेस्टमेंट केले, 12 लाख टॅक्सेशन, 12 लाख त्याचं व्हॅल्यू झालं आणि मी विथड्रॉ करतोय म्हणजे मला गेन झालं 2 लाख. तर या 2 लाखावरती मला 20% टॅक्स द्यावा लागेल. आय होप इट इज क्लिअर. 2 लाखावरती 20% म्हणजे झाले 40,000 रुपये. बरोबर. 12 लाख रुपये मी विथड्रॉ करणार, मी ज्यावेळेस टॅक्स फाईल करणार त्यावेळेस मला 40,000 रुपयाचा टॅक्स द्यावा लागेल. म्युच्युअल फंड कंपनी हे टॅक्स डिडक्शन करून देतं का? किंवा स्टॉक्स मधून आपण रिडम्शन केल्यावरती हे टॅक्स डिडक्शन होतं का? तर नाही. आपल्या हातामध्ये पूर्ण पैसे येतात. 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केले, 12 लाख व्हॅल्यू झाली, पूर्ण 12 लाख रुपये येतात. ज्या वेळेस आपण टॅक्स फायलिंग करतो वर्षाच्या शेवटला, त्यावेळेस आपल्याला इथे मेन्शन करावं लागतं की हा जो 2 लाख रुपयाचा जो गेन आहे त्याच्यावरती मला 20% टॅक्सेशन द्यावं लागणार. का? कारण मी एका वर्षाच्या आतमध्ये विथड्रॉ केले म्हणून. हेच मी लॉंग टर्म मध्ये करतोय, म्हणजे एका वर्षानंतर विथड्रॉल करतोय, तर मला द्यावा लागेल 12.5% टॅक्स ऑन अ गेन. सेम एक्झाम्पल घेतो. 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केले, त्याचे 12 लाख रुपये झाले, 2 लाखांनी वाढले आणि मी 1 वर्षानंतर त्याला विथड्रॉ करतो. दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी, 5व्या वर्षी किंवा 10व्या वर्षी मी विथड्रॉ केले तरच मला टॅक्स येणार. 2 लाखाचा गेन झालेला आहे, 2 लाखावरती 12.5% एवढा टॅक्स येणार. पण तिथे पण गव्हर्नमेंटनी एक सूट दिलेली आहे आणि ती सूट आहे 1,25,000 गेनची. म्हणजे जो पण वर्षामध्ये तुम्हाला टोटल गेन होणार आहे थ्रू इक्विटी म्युच्युअल फंड किंवा स्टॉक्स. आत्ताच्या एक्झाम्पल मध्ये 2 लाखाचा गेन आलेला आपल्याला, 10 लाखाचे 12 लाख झालेले. या 2 लाखाच्या गेन मधनं 1,25,000 मायनस करायचे. गव्हर्नमेंट सांगतं पहिला 1,25,000 वरती टॅक्स नाही येणार. 1,25,000 मी गेन पार्ट म्हणतो, प्रॉफिट पार्ट. काही गोष्टी मी मुद्दामून रिपीट करतोय, काही लोकांना ते अंडरस्टँड करायला इझी पडेल म्हणून. सो पहिल्या 1,25,000च्या प्रॉफिट वरती काही टॅक्स नाही लागणार. सो या कंडिशन मध्ये 10 लाखाचे 12 लाख झाले, म्हणजे 2 लाखांनी टॅक्स, 2 लाखांनी प्रॉफिट झाला. 2 लाखामधनं 1,25,000 मायनस करूया आपण. राहिलेल्या पैशांवरती म्हणजे 75,000वरती 12.5% टॅक्स लागणार आपल्याला. का? तर आपण एका वर्षानंतर विथड्रॉ करतो आहे म्हणून. हे कशावरती? इक्विटी म्युच्युअल फंड आणि स्टॉक्स वरती. त्याच्यानंतर येतात काही नॉन इक्विटी फंड्स. नॉन इक्विटी फंड्स म्हणजे ज्याच्यामध्ये इक्विटी अलोकेशन थोडं कमी असतं. त्याला आपण हायब्रिड पण म्हणतो, पण सगळे हायब्रिड नाही. मी मुद्दाम इथे स्पेसिफाईड मेन्शन केलं फ्यू हायब्रिड फंड्स. तुम्हाला नसेल कळत, आम्ही तुम्हाला सांगू कुठल्या हायब्रिड फंड्स आहेत ते, किंवा गोल्ड फंड्स किंवा ओव्हरसीज फंड्स. ह्याच्यामध्ये फक्त फरक आहे, सॉरी 2 फरक आहेत. एक म्हणजे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन कधी पकडलं जाणार, तर 24 महिन्याच्या आतमध्ये जर आपण विथड्रॉ करतोय तर, म्हणजे 2 वर्षाच्या आतमध्ये. मी एखाद्या गोल्ड फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केलं किंवा मी एखाद्या ग्लोबल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे, तर 24 महिन्याच्या आतमध्ये मी विथड्रॉ करतोय तर मला टॅक्स येणार ऍज पर माय टॅक्स स्लॅब, माझा टॅक्स स्लॅब. मी आता तुम्हाला थोड्या वेळापूर्वी दाखवलेला आहे ओल्ड टॅक्स आणि न्यू टॅक्स रेजिम नुसार जो माझा वर्षाच्या एंडिंगला टॅक्स स्लॅब ऍप्लिकेबल होतो तेवढा टॅक्स मधला. म्हणजे कदाचित तो 5% पण असेल, कदाचित तो 30% पण असेल. बरोबर. जर माझं इन्कम 12 लाखाच्या आतमध्ये असेल तर मला काही टॅक्स लागणार नाही. बरोबर. जसं मी तुम्हाला न्यू टॅक्स रेजिम नुसार 12 lakhs अँड बिलो जर टॅक्स स्लॅब असेल, माझा इन्कम असेल पूर्ण वर्षाचं, तर या कंडिशन नुसार मला कुठलाही टॅक्स लागणार नाही. हे कधीच सांगतो मी, लेस दॅन 24 months, 2 वर्षाच्या आतमध्ये जर मी विथड्रॉ केले तर. पण हे जर मी 2 वर्षानंतर विथड्रॉ करतो तर मला येईल जसं इक्विटीचं टॅक्सेशन होतं 12.5%, तसं इथेही आलं 12.5% टॅक्सेशन. आय होप क्लिअर होत आहे. मी आता सांगतोय नॉन इक्विटी, त्याला स्पेसिफाईड कॅटेगरी पण म्हटलं जातं किंवा त्याला स्पेसिफाईड डेट फंड पण म्हटलं जातं. ठीक आहे. पण मी तुम्हाला सिम्प्लिफाय करून सांगतो, एक असते कॅटेगरी इक्विटी ज्याच्यामध्ये फुल्ली इक्विटी असतात, स्टॉक्स असतात, 65% पेक्षा जास्त इक्विटी असतात, त्याला इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड्स म्हटलं जातं. आणि एक असतात ज्याला हायब्रिड फंड म्हटलं जातात. अगेन सगळे हायब्रिड फंड नाही. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला मल्टी असेट्स माहिती असेल किंवा बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड्स किंवा अग्रेसिव्ह हायब्रिड फंड्स जर माहिती असतील, हे सगळे इक्विटी मध्ये कन्सिडर होतात, या पहिल्या मध्ये जातात. पण काही हायब्रिड फंड्स
ज्यांचं इक्विटी अलोकेशन 65% पेक्षा कमी असतं पण 35% पेक्षा जास्त असतं, किंवा गोल्ड फंड असतात किंवा ओव्हरसीज फंड असतात, यांच्यावरती हे टॅक्सेशन ऍप्लिकेबल असतं. तिसरी आणखी एक कॅटेगरी आहे, दॅट इज डेट, प्युअर डेट फंड्स. म्हणजे आपले FD झाले त्याच्यामध्ये कन्सिडर करू शकतात, गव्हर्नमेंटच्या जेवढे पण स्कीम्स आहेत त्या आपण कन्सिडर करू शकतो, किंवा डेट म्युच्युअल फंड कन्सिडर करू शकतो. त्याच्यावरती काय टॅक्सेशन अट्रॅक्ट होतं, त्याच्यावरती एकदम सिम्पल टॅक्सेशन आहे. एक टॅक्सेशन ठेवलंय गव्हर्नमेंटनी ऍज पर युअर टॅक्स स्लॅब. म्हणजे तुमचं जेवढा टॅक्स स्लॅब आहे तेवढा तुम्हाला या कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्टमेंट केले असतील, त्याच्यातनं जो पण प्रॉफिट होईल त्याच्यावर तुम्हाला ऍज पर युअर टॅक्स स्लॅब द्यावा लागेल. कुठला शॉर्ट टर्म लॉंग टर्म काही नाहीये. म्हणजे तुम्ही एखाद्या महिन्यामध्ये पण विड्रॉ कराल किंवा 2 वर्षानंतर 10 वर्षानंतर विड्रॉल कराल, जेवढा प्रॉफिट झालेला आहे तो सगळ्या प्रॉफिटवरती तुमच्या टॅक्स ब्रॅकेटनुसार तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल. सेम एक्झाम्पल घेऊ जे मी थोड्या वेळापूर्वी घेतलेलं. 10 लाख रुपये मी इन्व्हेस्टमेंट केले, मी एका वर्षाच्या आतमध्ये विड्रॉ करतोय, त्या 10 लाखाचे सपोज 12 लाख झाले, डेट फंड्स मध्ये एवढा पटकन अप्रिसिएशन एवढं मोठं होत नाही, पण सपोज हायपोथेटिकली 12 लाख झाले, मला 2 लाखावरती पूर्ण माझा जो टॅक्स स्लॅब असेल त्याच्यानुसार टॅक्स द्यावा लागणार. हे 10व्या वर्षी झाले, 10 लाखाचे 12 लाख 10 वर्षानंतर मी विड्रॉ करतोय. 10 वर्षानंतर ज्यावेळेस मी विड्रॉ करेल त्या फायनान्शियल इयरमध्ये 2 लाखावरती मला माझा जो पण त्या फायनान्शियल इयरचा टॅक्स स्लॅब असेल तेवढा मला टॅक्स द्यावा लागेल. आय होप क्लिअर होतंय. मी खूप एक्झाम्पल सकट सांगतोय आणि सिम्प्लिफाय करून सांगतोय. अगेन काही प्रश्न असतील चॅट बॉक्समध्ये प्लीज मेन्शन करा. ठीक आहे, मी आता पुढे जातो आणि मी दाखवतो की टॅक्स हार्वेस्टिंग प्रकार काय असतो. ओके, दीप्ती मॅडमनी हँड रेज केलेला आहे. तुमचं काही प्रश्न असतील तर तुम्ही प्लीज तुम्ही चॅट बॉक्समध्ये मेन्शन कराल तर फार बरं होईल. मी आता तुम्हाला दाखवतोय आणखी एक एक्सेल टॅक्स हार्वेस्टिंग साठी. मी आता तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेला 10 लाखाचं. ठीक आहे, एक्झाम्पल घेतो मी थोडी स्क्रीन माझी मोठी करतो सो दॅट तुम्हाला दिसायला अंडरस्टँड व्हायला थोडं इझी पडेल. बरोबर, सपोज आपण एखादी इन्व्हेस्टमेंट केली XYZ अमाऊंटची आणि मी 5 वर्षानंतर तिला मी विड्रॉ करतो. आपण इथे एक्झाम्पल घेऊया, 5 लाख रुपये. ठीक आहे, 5 लाख रुपयाची मी इन्व्हेस्टमेंट करतोय. प्लीज हे 2 कॉलम बघा जिथे मी कर्सर दाखवतोय, B आणि D कॉलम. 5 लाख रुपयाची मी इन्व्हेस्टमेंट केली. एक्झाम्पल पर्पज मला 10% रिटर्न मिळाले. आपण किती घेऊ शकतो याच्यामध्ये मी 10% कन्सिडर करतो, 10%. आणि मी 5 वर्षांसाठी इन्व्हेस्टमेंट केलेली. 5 वर्षानंतर या 5 लाखाची व्हॅल्यू 10%च्या हिशोबाने बनते 8,255,000. बरोबर, आणि मी 5 वर्षानंतर तिला विड्रॉल करतोय. तर ऍक्च्युअल गेन किती झालं, 3,05,000. टॅक्सेबल गेन किती होईल, मी ह्याच्यातनं 1,25,000 रुपये मायनस करतो. हे बघा इथे मी दाखवलेलं पण आहे. या 3,05,000 मधनं 1,25,000 मी मायनस केले, कारण गव्हर्नमेंटने एक आपल्याला अलाव केलेले पहिला 1,25,000 त्या वर्षाच्या पहिल्या 1,25,000 वरती टॅक्सेशन येणार नाही. तर मी मायनस केले, ते आले 1,80,255. ह्याच्यावरती मला किती टॅक्सेशन येणार, त्याच्यावरती मला येणार टॅक्सेशन 12.5%. ते किती आलं, 22,532. म्हणजे जर मी आज 2026 ला इन्व्हेस्टमेंट करतोय आणि मी 2031 ला म्हणजे 5 वर्षानंतर हे 5 लाख रुपये विड्रॉ करतोय, 8 लाख रुपये माझ्या हातात येतील. 8 लाखातनं मला 22,000 रुपये टॅक्सेशन द्यावं लागेल गव्हर्नमेंटला. बरोबर, हा सिम्पल कॅल्क्युलेशन. आता दाखवतोय की हे 22,000 रुपये पण जर आपल्याला सेव्ह करायचे असेल, गव्हर्नमेंटला हे टॅक्सेशन द्यायचं नसेल, तर आपल्याला काय करता येईल. बरोबर, ह्याच्यासाठी म्हणतात आपल्याला टॅक्स हार्वेस्टिंग. आता मी तुम्हाला ही साईड दाखवतो, टॅक्स हार्वेस्टिंग कशी होते. थोडी मोठी करण्याचा प्रयत्न करतो. आता टॅक्स हार्वेस्टिंग कसं होतं मी सांगतो. मी इथे काय करेल, प्रत्येक वर्षी प्रॉफिट बुक करतो, प्रत्येक वर्षी, जेणेकरून 1,25,000चा जो स्लॅब गव्हर्नमेंटने दिलेला आहे तो क्रॉसच होत नाही. एक्झाम्पल, पहिल्या वर्षी 5 लाख रुपये मी इन्व्हेस्टमेंट केले आणि एक्झाम्पल 10% पण पकडलेला आहे कॅल्क्युलेशन पर्पज, की 10% मला प्रॉफिट आलेला आहे पहिल्याच वर्षी. म्हणजे 5 लाखाची झाले 5,50,000. मी 5,50,000 रुपये विड्रॉ करतो आणि पुन्हा रिइन्व्हेस्ट करतो. बरोबर, विड्रॉ केले त्यामुळे मला ऍक्च्युअल गेन किती झाला,
मी विथड्रॉ केले त्यामुळे मला ऍक्च्युअल गेन झाला 50,000 रुपये. मला 50,000 रुपयांवरती काही टॅक्स द्यावा लागेल का? नाही, कारण 1,25,000 मी क्रॉस नाही करत आहे. 1,25,000 वरती मला काही टॅक्स द्यायचाच नाहीये आणि माझा गेन झाला 50,000. त्याच्यावरती नील टॅक्सेशन आला. हेच 5-5.5 लाख रुपये मी पुन्हा रिइन्व्हेस्ट करतो सेकंड इयरला आणि सेम टायमाला करतो. विथड्रॉ केला आणि पुन्हा मी रिइन्व्हेस्ट केले. पुन्हा हे 5.5 लाखावरती 10% गेन आला. 1 वर्षासाठी मी इन्व्हेस्टमेंट केली, त्याची व्हॅल्यू झाली 6,05,000 रुपये, म्हणजे 55,000 गेन झाला. पुन्हा मी याला विथड्रॉ केलं, काही टॅक्स नाही दिला. असं मी तिसऱ्या वर्षी पण केलं. थर्ड इयरमध्ये पण मी सेम केलं. गेन आला 10%. ऍक्च्युली सेम 10%चा गेन प्रत्येक वर्षी नाही ना, थोडाफार वरती खालती राहतो, पण मी हा कॅल्क्युलेशन पर्पज तुम्हाला अंडरस्टँड व्हावा की टॅक्स हार्वेस्टिंग कशी होते त्याच्यासाठी मी दाखवतोय. तुम्हाला ऍक्च्युअल लाईव्ह पण दाखवेल नंतर कशी होते ती. पुन्हा एकदा मी 10% गेन इथे ऍझम्पशन केलं. 60,500चा गेन आला, मला काही टॅक्स नाही द्यायचा आहे. चौथ्या वर्षी पण सेम केलं आणि 5व्या वर्षी पण सेम केलं. तुम्हाला दिसेल व्हॅल्यू तीच बनली, 8,05,255, जी मी 5 वर्ष कंटिन्यू जर ठेवली असती, जी मी तुम्हाला पहिल्या कॉलम मध्ये दाखवलेलं 8,05,255, जर मी 5 इयर सेम 10%च्या हिशोबाने जर कॅल्क्युलेशन केलं, मी काहीच विथड्रॉल वगैरे नाही केले, तर मला 22,000 रुपये टॅक्स द्यावा लागतो. पण जर मी प्रत्येक वर्षी किंवा 1,25,000चा टॅक्सचा जो सूट दिलेली आहे तेवढ्या अचीव्ह होतपर्यंत मी जर विथड्रॉवल केले प्रत्येक वर्षी, तर मला कुठल्याच वर्षी काहीच टॅक्स देण्याची गरज नाही. बरोबर. एक्झाम्पल मी 5 लाखांनी दाखवलेलं, हेच एक्झाम्पल मी 10 लाखांनी दाखवतो. जर मी 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केले आणि त्याच्यावरती सपोज मला 15% गेन आला, इथे 15% गेन आला, तर मला किती टॅक्स द्यावा लागेल? तर मला 1,10,000 रुपये टॅक्स द्यावा. 10 लाखाची व्हॅल्यू झाली 20,11,000. 5 वर्षानंतर टोटल गेन आला 10,11,000. 10,11,000 मधनं मी 1,25,000 मायनस करतो, तर ते आले 8,86,000 रुपीज आणि त्याच्यावरती मला 12.5% टॅक्स म्हणजे 1,10,000 रुपये टॅक्स द्यावा. जर हा टॅक्स मला वाचवायचा असेल तर मी प्रत्येक वर्षी ह्याला मी विथड्रॉ करत राहील आणि पुन्हा रिइन्व्हेस्ट करत राहील, विथड्रॉ करत राहील आणि पुन्हा रिइन्व्हेस्ट करत राहील. असं जर मी करत गेलो तर मला टॅक्स कदाचित काहीच नाही लागणार किंवा फार कमी टॅक्स ऍप्लिकेबल होईल. आय होप दिस इज एक्सेल. अगेन हे ऍज इट इज असे जास्त होणार का? नाही, कारण प्रत्येक वर्षीचा गेन आहे कमी जास्त होत राहतो. कधी कुठला एखादा वर्ष असतो त्याच्यामध्ये काहीच गेन होत नाही, प्रॉफिट होत नाही, रिटर्न्स मिळत नाही, तर त्या वर्षी आपण 0% रिटर्न्स पण अझम्पशन करू शकतो. 0% रिटर्न आले तर आपल्याला विथड्रॉ करण्याची काही गरज नाहीये. बरोबर. अगेन ह्या सगळ्या गोष्टींना आम्ही करून घेतो, दाखवतो तुम्हाला कसं करता येईल. हे फक्त अंडरस्टँडिंग पर्पज मी हा कॅल्क्युलेटर दाखवलेला आहोत. करेक्ट. आता मी दाखवतो तुम्हाला की हे आपण ऍक्च्युअली लाईव्ह कसं बघू शकतो. हा तर झाला एक्सेल जो मी आता तुम्हाला दाखवलेला आहे अंडरस्टँड करण्यासाठी. जर तुम्हाला लाईव्ह बघायचं असेल तुमच्या प्रत्येक फंड बाबतीत, सरळ तुम्हाला यायचंय तुमच्या फंड्स बाजार लॉग इन मध्ये. मी तुम्हाला तुमचं फंड्स बाजार लॉग इन पुन्हा एकदा करून दाखवतो. फंड्स बाजारची वेबसाईट किंवा फंड्स बाजारच्या मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये जाऊन पण तुम्ही बघू शकता. आय होप माझी फंड्स बाजारची स्क्रीन दिसते तुम्हाला. पार्थ, जर नसेल दिसत तर मला एकदा सांगा. लॉग इन करतोय मी इथून. सेम तुम्ही तुमचं लॉग इन आयडी लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हे तुमची डॅशबोर्ड दिसतोय. इथे डॉट्स किंवा 3 लाईन दिसतात मेनूच्या. माझं कर्सर जर फॉलो कराल तर इथे जायचं आणि रिपोर्ट्सला क्लिक करायचं. रिपोर्ट्सला क्लिक केल्यावरती तुम्हाला असे सगळ्या प्रोडक्ट रिपोर्ट दिसतील. इथे तुम्ही म्युच्युअल फंडला क्लिक करताय. पोर्टफोलिओ व्हॅल्युएशन ठिकाणी तुम्हाला खालती गेन अँड लॉस अँड डिव्हिडंड असा एक रिपोर्ट दिसतोय आणि सगळ्यात खालती येते तुम्हाला टॅक्स हार्वेस्टिंग हा रिपोर्ट. बरोबर. सध्या तुम्हाला टॅक्स हार्वेस्टिंग दाखवतोय, तर मी टॅक्स हार्वेस्टिंगचा रिपोर्ट पहिला कन्सिडर करतो आणि नंतर मी दुसऱ्या रिपोर्ट्स वरती येतो. टॅक्स हार्वेस्टिंग वरती मी क्लिक केलं. कोणाच्या नावावरती आपल्याला टॅक्स हार्वेस्टिंग बघायची आहे, सपोज तो जो पर्सन आहे तुमच्या फॅमिली मेंबरला सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यावरती या फायनान्शियल इयर मध्ये जर तुम्ही रिडम्पशन केलं असाल तर इथे लिहून येईल बुक्ड गेन, किती तुम्ही गेन बुक केलेले अजूनपर्यंत, आणि पेंडिंग गेन किती, म्हणजे 1,25,000चा जो
गव्हर्नमेंटने लिव्ह दिलेला आहे त्याच्यामध्ये पेंडिंग किती आहे. आता फॉर एक्झाम्पल माझा फंड बाजार अकाउंट दाखवतोय तर मी यावर्षी काहीच गेन बुक नाही केलं, म्हणजे मी रिडम्शन केलंच नाहीये, त्यामुळे इथे मला 0-0 लिहून. पण सपोज मला गेन बुक करायचा असला असता तर मला कुठले कुठले फंड्स मी रिडम्शन केले असते तर मला किती गेन आला असता ते मला इथे बघता येईल. मी इथे सध्या सिलेक्ट ऑलला अनटिक करतो. इथे तुम्हाला दिसेल टोटल अमाऊंट. सपोज माझा हा जो फंड आहे आदित्य बिर्ला सन लाईफ फोकस फंड, या फोकस फंडला जर मी पूर्ण रिडम्शन करतो तर माझा टोटल गेन किती आला? 8,64,000. ही आली रिडम्शन अमाऊंट, माय मिस्टेक, ही आली रिडम्शन अमाऊंट. ही जर मी विथड्रॉ करतोय 7 कंटिन्यूला मी क्लिक करतोय, कुठलाही ऑप्शन सिलेक्ट करा, इंटर स्विंग्स मी कंटिन्यू केलं तर इथे मला दाखवणार की हे जर रिडम्शन झालं, रिडम्शन वगैरे होईल नाही तर इथे 8,64,000 ही टोटल अमाऊंट रिडम्शन जर होते. 7 कंटिन्यू. अच्छा, मी स्विच ऑप्शन सिलेक्ट केला म्हणून इथे स्विच आलं. हे माझं रिडम्शन होऊन जाईल. हो, ओटीपी आला, माय मिस्टेक, कॅन्सल करतो. पण सपोज मी हे रिडम्शन केलं असतं, मला ओटीपी पण आला, नो, जर मी हे रिडम्शन केलं असतं मला इथे लगेच दाखवलं असतं माझ्या टॅक्स हार्वेस्टिंग रिपोर्ट मध्ये. इथून लगेच या सर्च बार मधनं मी पुन्हा डायरेक्टली टॅक्स हार्वेस्टिंग रिपोर्ट मध्ये पण जम्प करू शकतो. तर या टॅक्स हार्वेस्टिंग रिपोर्ट मध्ये जर मी काही रिडम्शन स्विच केले असते तर मला इथे इमिजिएटली दाखवले असते की मी या फायनान्शियल इयर मध्ये किती टॅक्स बुक केलेला आहे ते, बरोबर, आणि किती माझा पेंडिंग आहे. हे आम्ही तुम्हाला वर्षाच्या शेवटला आम्हीही तुम्हाला थोडं आठवण करून देतो की आपल्याला काही टॅक्स जर बुक करायचा असेल, टॅक्सेशन ऍप्लिकेबल नसेल करायचा, सो आपण इथून हे जाऊन कॅल्क्युलेट करून बघू शकतो. मी पुन्हा एकदा अनसिलेक्ट करतो आणि इथे अमाऊंट टाकून मी सपोज बघतो की मला इथून 2 लाख रुपये विथड्रॉ करतो. सगळे फंड आले, सगळ्या फंड मध्ये 2 लाख रुपये विथड्रॉ करून टॅक्स हार्वेस्टिंग बुक गेन इथे येतं लिहून, तर मग का नाही येतं? हा एक रिपोर्ट आहे जो तुम्हाला दाखवेल की तुमचं बुक्ड गेन किती आहे आणि पेंडिंग गेन किती आहे. आता माझं काही बुक्ड नाहीये म्हणून इथे दाखवत नाहीये. आता जर बुक झालं असतं तर इथे दाखवलं असतं की माझं पेंडिंग गेन किती राहिले. 1,50,000च्या गेन पर्यंत तुम्ही, मी नेहमी सांगेल प्रत्येक वर्षी तुम्ही थोडासा रिडम्शन करा आणि त्याला व्हेरी नेक्स्ट डे पुन्हा इन्व्हेस्ट करा, सो दॅट तुमचं टॅक्स हार्वेस्टिंग मधल्या 25,000 पर्यंत होत राहील. एक पार्ट हा एक झाला. पुन्हा एकदा मी डॅशबोर्ड वरती येतो आणि ह्याच्या व्यतिरिक्त येतो दुसरे रिपोर्ट्स तुम्हाला वर्षाच्या शेवटला ऍज अ टॅक्स पर्पज लागतात. इथून तुम्ही सर्च बार मध्ये डायरेक्टली पण तुम्ही जम्प करू शकता, कॅपिटल गेन अँड लॉस रिपोर्ट, बरोबर, किंवा इथे तुम्ही डिटेल मध्ये जायचंय, इथे तुम्ही रिपोर्ट्स वरती क्लिक करून कॅपिटल गेन अँड डिव्हिडंड रिपोर्ट याच्यावर तुम्ही क्लिक करून येऊ शकता. आता बघा इथे 4 टाईपचे रिपोर्ट्स तुम्हाला इथे दिसतील: टॅक्स स्टेटमेंट, गेन अँड लॉस, डिव्हिडंड इन्कम स्टेटमेंट आणि कन्सोलिडेट गेन अँड लॉस रिपोर्ट. बरोबर, मला काय काय फरक आहे मी तुम्हाला दाखवतो ब्रीफली. टॅक्स स्टेटमेंट मध्ये तुमच्या सीएला सगळं कॅल्क्युलेशन सकट जर एखादा रिपोर्ट द्यायचा असेल तर तुम्ही टॅक्स स्टेटमेंट इथे तुमचा इन्व्हेस्टर सिलेक्ट करा. फॉर एक्झाम्पल इथे मी मला सिलेक्ट करतो, फायनान्शियल इयर सिलेक्ट करा, मला बॅक डेटेड द्यायचं आहे, मला लेटेस्ट याच फायनान्शियल इयरचा द्यायचं आहे, सिलेक्ट करा आणि ते सरळ डाउनलोड करा. डाउनलोड केल्यावरती तुम्हाला एक एक्सेल फाईल डाउनलोड होईल. ही एक्सेल फाईल एकदम डिटेलमध्ये आहे. तुमच्या पूर्ण वर्षभरामध्ये तुम्ही काय काय रिडम्शन्स केलेले आहेत, स्विच केलेले आहेत, या सगळ्यांच्या फोलिओ सकट एक एक ट्रान्झॅक्शन सकट डिटेल येणार. ही फाईल तुम्ही ऍज इट इज तुमच्या सीएला फॉरवर्ड करू शकता, सो दॅट त्याचं कॅल्क्युलेशन करणं फार इझी होऊन जाणार. थोडा वेळ लागतो डाउनलोड व्हायला. मीनवाईल मला ही टॅक्स स्टेटमेंट डाउनलोड नाही करायची, मला फक्त बघायचंय की काय काय गेन झालेला आहे या पूर्ण फायनान्शियल इयर मध्ये, कुठल्या टॅक्सेशन कुठल्या ट्रान्झॅक्शन वरती. मग त्याच्यामध्ये मी एसटीपी केले असतील, डेट टू इक्विटी किंवा इक्विटी टू डेट, मी काही स्विच केले असतील मध्ये मी काही रिडम्शन्स केले असतील,
ह्या सगळ्यांचा रिपोर्ट, ह्या गेन अँड लॉस हा जो इथे बटन आहे ह्याच्यावरती क्लिक करून तुम्ही इथे व्हिज्युअलाइज करू शकता, बघू शकता की प्रत्येक ट्रान्झॅक्शन किती झाले. आता मी टॅक्स स्टेटमेंट डाउनलोडला ठेवली आहे, वर्षभराची लास्ट फायनान्शियल याची ठेवली, थोडासा वेळ घेत आहे. जर मला फक्त बघायचंय प्रत्येक ट्रान्झॅक्शनचं आणि पीडीएफ फॉर्मॅटमध्ये बघायचंय किंवा HTML फॉर्मॅटमध्ये बघायचंय, तिथे गेन अँड लॉस रिपोर्टला क्लिक करून ही एक्सेल फाईल इथे डाउनलोड झाली. बरोबर, ओपन करून दाखवतो ही किती डिटेल्स मध्ये आहेत. याच्यामध्ये ही सगळी इन्फॉर्मेशन येते की कुठल्या फायनान्शियल इयरचं आपण बघतो. या पूर्ण फायनान्शियल इयर मध्ये MF होल्डिंग किती होती ऍज ऑन, आणि वर्षाच्या शेवटला MF होल्डिंग किती आहेत, MF फ्लो किती झालेला आहे या फायनान्शियल, या सगळ्यांचे इथे ना डिफरंट शीट्स आहेत. तुम्ही जर खाली माझा कर्सर फॉलो करत असाल तर इथे पूर्ण शीट्स दिलेल्या आहेत. MF ची समरी बघायची होता. आता आलं की वर्षाच्या स्टार्टला किती होल्डिंग होती, वर्षाच्या शेवटला किती होल्डिंग झाली, टोटल परचेस या फायनान्शियल इयर मध्ये मी किती केलेले आहे, या व्यक्तीने किती केलेले आहे, त्याच्यावरती स्टॅम्प ड्युटी किती पे केलेली आहे गव्हर्नमेंटला, टोटल रिडम्शन किती केले आणि त्याच्यावरती स्टॅम्प ड्युटी STT किती पे केलेलं आहे ते पण आलेलं आहे. डिव्हिडंड पे आउट, रिइन्व्हेस्ट काही झालं असेल तर तेही तिथे येऊन जातं. शॉर्ट टर्म टॅक्स, शॉर्ट टर्म गेन किती झालेला आहे, लॉंग टर्म गेन किती झालेला आहे, लॉस मध्ये असेल तर मायनस मध्ये दाखवणार इथे, आणि लॉंग टर्म ऍडजस्टेड गेन किती आहे. ऍडजस्टेड गेन म्हणजे त्याच्यामध्ये काही कधी कधी असं असतं की तुम्ही 2018च्या अगोदरची इन्व्हेस्टमेंट असतील ती तुम्ही विड्रॉ केली असेल तर तिथे गव्हर्नमेंटने ग्रँड फॅदरिंग म्हणून एक कॉन्सेप्ट दिलेली आहे. जुन्या इन्व्हेस्टमेंटच्या गेनवरती टॅक्स नाही आहेत, तर इथे ती कॅल्क्युलेट होऊन आलेलं आहे की जुनी जी इन्व्हेस्टमेंट माझी होती 2018च्या अगोदरची त्याच्यावरती जेवढा गेन आहे त्याच्यावरती टॅक्स नाही येणार, तो मायनस केलेला आहे. तर किती माझा टॅक्सेबल गेन येते ते ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होणार. ही आलेली समरी, मी तर समरी शीट बघतोय. बरोबर, ही आली इक्विटीची. हे आलं डेटचं, जर डेट मधनं विड्रॉ केले असतील तर शॉर्ट टर्म गेन किती आलेलं आहे. डेट मध्ये काही लॉंग टर्म शॉर्ट टर्म नाहीये, सगळे शॉर्ट टर्म मध्येच येतं, त्यामुळे शॉर्ट टर्म गेन किती आलेला 5,000 असा टोटल गेन किती आला इथे कॅल्क्युलेट होऊन येतो. देन MF होल्डिंग 31 मार्च 2025 ची किती होती मला डिटेलमध्ये बघायची, जी इथे समरीमध्ये मी स्टार्टिंगला दाखवलेली एवढी होती, ती मला डिटेलमध्ये बघायची, तर इथे डिटेलमध्ये येऊन जाणार. सेम MF होल्डिंग 31 मार्च 2026 म्हणजे वर्षाच्या शेवटला किती होती ती आली. अगेन त्याच्यामध्ये फोलिओ, इन्व्हेस्टमेंट अमाऊंट किती, नंबर ऑफ युनिट्स किती, करंट व्हॅल्युएशन, डिव्हिडंड काय मिळालेलं काय, अनरिअलाइज गेन किती आहे, सगळ्या गोष्टी येतात. पुढे मी शीट कॉल करतो, तुम्ही इथे बघाल खूप साऱ्या शीट्स आहेत. त्या खूप साऱ्या शीट्स पैकी मला प्रत्येक शीट्स डिटेल मध्ये बघायचं की मला म्युच्युअल फंडचा इन्फ्लो किती आलेला आहे या फायनान्शियल इयर मध्ये, की किती मी SIP थ्रू इनपुट केलेले आहेत, किती मी लमसम टाकलेले आहेत, हे सगळे इथे इन्फ्लो आले. सेम आउटफ्लो म्हणजे मी रिडम्शन किती केलेले आहेत, मी STP किती केलेले आहेत, मी स्विच किती केलेले आहेत, हे सगळं इथे लिहून येतं. म्हणजे किती STP नव्हती किंवा स्विच नव्हतं, फक्त रिडम्शन होतं, म्हणून फक्त इथे रिडम्शन लिहून आलेले आहे. अगदी ना पहिल्यांदा बघताना ही शीट बघताना थोडंसं कठीण जाणार, कारण खूप सारे नंबर्स आहेत, खूप सारे कॉलम्स आहेत, खूप साऱ्या रोज आहेत. तुम्ही आमची हेल्प घेऊ शकता ह्याच्यामध्ये. मी आता दाखवतोय, जनरिक करतोय, सो थोडं मी क्विकली जातोय आणि फटाफट दाखवतोय की इनफ्लो किती, आउटफ्लो किती, आणि ती शीट आली. नंतर आलं गेन अँड लॉस रिपोर्ट डिटेलमध्ये, की डिटेलमध्ये इक्विटी ओरिएंटेड फंड्स मधनं मी कुठल्या फंड्स मधनं मी पैसे कधी इन्व्हेस्टमेंट केलेले आणि कधी मी त्याला विथड्रॉ केलेले आहे. बघा इथे ट्रान्झॅक्शन आलं. फॉर एक्झाम्पल हा जो फंड होता कुठला, बंधन बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड, हा असा फोलिओ आला. हा मी बाय कधी केलेला, 16 जून 2015 परचेस करताना 50,000 रुपये परचेस केलेले. NAV काय होती, मला किती युनिट्स अलॉट झालेले, इयर बिफॉर 31 जानेवारीची इन्व्हेस्टमेंट म्हणून यस लिहून आलं. मी आता तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं ना, ग्रँड फॅदरिंग एक क्लॉज होता, ज्याच्यामध्ये ग्रँड फॅदरिंग 31 जानेवारी 2018च्या अगोदरची इन्व्हेस्टमेंट आणि 31 जानेवारी 2018 पर्यंत जेवढा प्रॉफिट झाला त्याच्यावरती काही टॅक्स नाही लागणार, म्हणून ते येस आलं. NAV ॲज ऑन 31 जान किती होती, एवढ्या NAV पर्यंत मला काही टॅक्स नाही लागणार. सो तो किती, तोपर्यंत माझा व्हॅल्युएशन येतो 50,000चा 61,000. थोडं क्विकली जातोय, थोडं क्विकली बोलते, तुम्हाला वाटेल कदाचित अंडरस्टँड होताना थोडंसं कठीण राहील, पण मी प्रयत्न करतोय तुम्हाला समजवण्याचा. सेल कधी केलं तर मी एप्रिल 2025 ला केलंय. बाय कधी केलेलं, जून 2015 ला, म्हणजे 10 वर्षानंतर मी या फंडला विड्रॉ केलंय.
जानेवारी 2018 पर्यंत जेवढा गेन आहे तो इथे मला दाखवला. विथड्रॉ करताना किती अमाऊंट होती, विथड्रॉ करताना त्यावेळेस रिडम्शन अमाऊंट होती 1,09,000. 50,000 टाकले आणि 1,09,000 झाले. एसपीटी किती पे केलं, नेट सेल्स प्रॉफिट किती झाली, किती दिवस झालेत, म्हणजे लॉंग टर्म शॉर्ट टर्म, तर लॉंग टर्म मध्ये गेलेलं आहे. लॉंग टर्म गेन लॉस किती झालेला आहे, नॉर्मल गेन लॉस झालेला आहे 59,680चा. ऍडजस्टेड म्हणजे त्यातनं ग्रँड फायझरिंगचा जो प्रॉफिट होता तो विथड्रॉ तो मायनस केला तर माझा प्रॉफिट किती आला, तर 48,285. बरोबर. मला सीएजीआर रिटर्न्स किती मिळाले तिथे लिहून आले. म्हणजे मला जो टॅक्स द्यायचा आहे तो या अमाऊंट वरती द्यायचा आहे 48,285, 48,285 अमाऊंट वरती. असे मी किती रिडम्शन केलेले आहेत या फायनान्शियल इयर मध्ये, या सगळ्यांची इथे लिस्ट आलेली आहे. 4 रिडम्शन झालेले आहेत. 2 फंड आहेत पण मी वेगळ्या तारखेला रिडम्शन केलेत म्हणून वेगळ्या तारखेच्या आले. बरोबर. हे झाले इक्विटी. त्यानंतर डेट मध्ये खूप सारे विड्रॉवल्स आहेत, खूप सारे लिक्विड फंड्स मधून मी विड्रॉवल करत राहतो मध्ये मध्ये. त्यांचं पूर्ण इथे कॅल्क्युलेशन झालेलं आहे आणि मी इथे पूर्ण बघू शकतो की टोटल मला गेन याच्यामध्ये किती झालेला आहे आणि किती अमाऊंट वरती मला टॅक्सेशन येणार. तर मी टोटल विड्रॉ केलेले आहेत जवळजवळ 2,42,000 रुपये आणि मला टॅक्स किती अमाऊंट वरती येणार आहे, 5,177 अमाऊंट. खालती या दोघांची मिळून समरी पण आली की इक्विटीमध्ये किती टॅक्सेशन आणि डेटमध्ये किती कॅपिटल गेन किती येणार. डिव्हिडंड जर असेल तर डिव्हिडंडची पण इथे एक आम्ही शीट ठेवलेली आहे. जर तुम्हाला डिव्हिडंड मिळत असेल तर डिव्हिडंड पूर्ण टॅक्सेबल येतं, म्हणून आम्ही रिकमेंड करत नाही. तुमच्याही पोर्टफोलिओमध्ये मोस्ट ऑफ लोकांच्या पोर्टफोलिओमध्ये डिव्हिडंड ऑप्शन्स कधीच नसणार आहे. IDCW ज्याला म्हटलं जातं टेक्निकल लँग्वेजमध्ये, मोस्ट ऑफ ठिकाणी नसणार आहे, कारण त्याच्यावरती टॅक्सेशन येतं आणि 100% टॅक्सेशन, तुमचं जेवढं टॅक्स ब्रॅकेट आहे तेवढं टॅक्सेशन तिकडे अट्रॅक्ट होतं. म्हणून तुमच्या केसमध्ये पण बहुतेक ठिकाणी कुठलंच MF डिव्हिडंडच्या रिपोर्टमध्ये कुठलं टॅक्सेशन येणार नाही, कॅपिटल गेन तिथे येणार नाही. ELSS असेल तर ELSS पण स्पेसिफिक करून दाखवलंय, पण ELSS तुम्हाला इथे गेन अँड लॉस रिपोर्ट मध्ये पण टोटल मध्ये दाखवणार आहे. कधी कधी ELSS सेपरेटली दाखवावं लागतं म्हणून इथे आपण मेन्शन केलेलं आहे. करेक्ट. हा जो टॅक्स स्टेटमेंट, पुन्हा एकदा आलो मी वेबसाईट वरती, तुमच्या लॉगिन मध्ये गेन अँड लॉस डिव्हिडंड रिपोर्ट म्हणून आहे. तुम्ही तर सर्च बार मध्ये डायरेक्टली टाकू शकता गेन लॉस रिपोर्ट. ह्याच्यामध्ये टॅक्स स्टेटमेंट जी खूप डिटेलमध्ये एक्सेल फाईल मध्ये फॉर्मॅटमध्ये डाउनलोड होत होते, मी तुम्हाला डाउनलोड करून तुम्हाला थोडं सिम्प्लिफाय करून बघायचं आहे, तुम्हाला डाउनलोड नाही करायचं, एवढं कॉम्प्लिकेटेड मध्ये नाही जायचंय. तर तुम्ही गेन अँड लॉस रिपोर्ट मध्ये क्लिक करा, इन्व्हेस्टर सिलेक्ट करा, कोणाच्या नावाने इन्व्हेस्टमेंट, फायनान्शियल इयर सिलेक्ट करा, कॅपिटल गेन विथ इंडेक्सेशन, विदाउट इंडेक्सेशन. विथ इंडेक्सेशनच बघा, काही दोघांमध्ये फरक नाही. पूर्वीच्या काळामध्ये विथ इंडेक्सेशन विदाउट इंडेक्सेशन होता, आता त्याला एवढा काही इम्पॉर्टन्स नाहीये. तर कुठलाही तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि शो करा. शो केल्यावर तुम्हाला इमिजिएटली तिथे स्क्रीनवरती दाखवणार तुमचं कॅपिटल गेन कुठल्या कुठल्या फंड मध्ये किती होतं. जे तुम्हाला आता एक्सेल मध्ये दाखवलं ना, हेच इथे आहे, पण इथे फक्त कॅपिटल गेन रिपोर्ट येणार. हे सगळं जो तुम्हाला मगाशी मी डिटेलमध्ये दाखवलेला तेवढं डिटेलमध्ये नाही येणार. सगळं जेवढा फक्त मी रिडम्शन केलेलं आहे तेवढाच पाठ येणार. बरोबर. हा झाला सगळ्यात पहिला आलेला आहे, हा इक्विटी फंडचा आलेला आहे. खालती स्क्रॉल कराल तर नॉन इक्विटी फंड्स आपण इथे आणि अदर फंड्स पण आलेले आणि इथे जाऊन तुम्हाला समरी, याचा तुम्ही PDF मध्ये पण रिपोर्ट एक्सपोर्ट करू शकता, एक्सेल मध्ये पण घेऊ शकता आणि HTML फॉर्मॅट मध्ये पण घेऊ शकता. डिव्हिडंडची फक्त बघायची, मी डिव्हिडंडची स्टेटमेंट इकडनं डाउनलोड करून बघू शकता. आणि शेवटचा ऑप्शन कन्सोलिडेटेड गेन अँड लॉस रिपोर्ट, हा कशासाठी आहे, जर तुमची म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आपल्या कडे पण आहे आणि दुसरीकडे पण आहे आणि तुम्हाला एक कंबाईन कन्सोलिडेटेड रिपोर्ट काढायचा आहे, तर तुम्ही इथून तो काढू शकता. सगळ्यात पहिला तुम्हाला जर कंबाईन साठी जर केलेलं असेल सबमिट करा आणि मग जाऊन इथे व्ह्यू करा. सेम रिपोर्ट डिटेल जो तुम्हाला गेन अँड लॉस रिपोर्टचा जो रिपोर्ट दाखवला तो, फक्त याच्यामध्ये एकच प्लस पॉइंट आहे, अदर दॅन फंड्स बाजार, अदर दॅन अस, तुमचा जो पण काही रेकॉर्ड असेल, तर नो रेकॉर्ड, कारण माझा अदर दॅन मध्ये काही रिडम्शन मी केलं नव्हतं म्हणून इथे आलेलं आहे. अदर दॅन अस, तुम्ही जे पण काही रिडम्शन बाहेर केलं असणार आहे, बाहेरची जी पण इन्व्हेस्टमेंट असेल त्याचं रिडम्शन केलं असेल तर तुम्ही त्याचाही कंबाईंड कन्सोलिडेटेड गेन अँड लॉस रिपोर्ट इथून जनरेट करू शकता.
अहो क्लिअर होत आहे. बरोबर. तर हे झालं टॅक्स हार्वेस्टिंग आणि आपल्याकडचे कॅपिटल गेन रिपोर्ट्स कुठे कुठे अवेलेबल आहेत ते तुम्हाला सांगणार आहे. बरं, याच्यावरती आणखी काही गोष्ट, खूप वेळा असं होतं की लोक डिमांड करतात की मला एसओए हवाय, म्हणजे स्टेटमेंट ऑफ अकाउंट माझ्या सीए ने विचारलंय किंवा मला कुठे सबमिट करावा लागतोय. तर जस्ट मी तुम्हाला क्विकली दाखवतोय ते कुठे मिळेल. डॅशबोर्ड वरती तुम्ही म्युच्युअल फंड इथे क्लिक करा किंवा समरीला क्लिक करा आणि तुम्हाला अकाउंट स्टेटमेंट डाउनलोड करायचे. तुम्ही रिडम्शन केलंय की नाही केलंय तरी तुम्हाला अकाउंट स्टेटमेंट डाउनलोड करायचे. तुमच्या या रिपोर्टमध्ये याल, इथे ना 3 डॉट्स आहेत सगळ्यात शेवटला. इथे गेल्यावरती इथे सगळ्यात खालती आहे एसओए, म्हणजे स्टेटमेंट ऑफ अकाउंट. याला जर तुम्ही क्लिक करताय तर तुम्हाला इमिजिएटली एएमसीची म्हणजे असेट मॅनेजमेंट कंपनीची म्युच्युअल फंडची ऍक्च्युअल अकाउंट स्टेटमेंट, लेटेस्ट अकाउंट स्टेटमेंट ऑटोमॅटिकली डाउनलोड होणार. इथे डाउनलोड झाली. मी आता ओपन करून तुम्हाला दाखवतो. सो दिस इज आदित्य बिर्लाचा फंड होता म्हणून आदित्य बिर्लाची स्टेटमेंट ही डाउनलोड झाली. ही कधी लागते, ही कधी जर तुम्हाला तुमच्या सीए विचारली की मला सगळ्यांच्या अकाउंट स्टेटमेंट्स हव्यात तर इथे येऊन डिटेलमध्ये अकाउंट स्टेटमेंट तुमची येऊन जाणार. थोडंसं अंडरस्टँड व्हायला लोकांना थोडंसं ही कॉम्प्लिकेटेड पडते. सगळे ट्रान्झॅक्शन्स येतात सिन्स इन्सेप्शन्स, त्यामुळे ही खूप मोठी पीडीएफ फाईल बनते. ही पीडीएफ फाईल तुम्ही इथून डाउनलोड करू शकता इन केस जर तुम्हाला अकाउंट स्टेटमेंट हवी असेल तर. करेक्ट. ओके. कुठे होतं अवेलेबल होत आहे फंड्स बाजारावरती. तुम्ही म्युच्युअल फंड समरीला क्लिक करताय, त्याच्या सगळ्यात शेवटी 3 डॉट्स आहेत. 3 डॉट्स मध्ये एसओए म्हणून आहे. इथून तुम्ही प्रत्येक म्युच्युअल फंडची अशी सेम स्टेटमेंट डाउनलोड करू शकता जर तुम्हाला हवी असेल तर. थोड्या वेळासाठी मी माझी स्क्रीन स्टॉप करतो, थोडंसं रिवाइज करतो फटाफट क्विकली. आपण स्लॅब बघितले, टॅक्स स्लॅब बघितल्यानंतर आपण ओल्ड रेजिम आणि न्यू रेजिम मध्ये कसं किती टॅक्स येतो ते आपण बघितलं. म्युच्युअल फंड वरती किती कुठला टॅक्सेशन लागतं, शॉर्ट टर्म किती, लॉंग टर्म किती, इक्विटीमध्ये, नॉन इक्विटीमध्ये, डेटमध्ये काय काय टॅक्सेशन लागतं आपण ते बघितलं. टॅक्स हार्वेस्टिंग, जर मला तोही टॅक्स वाचवायचा असेल तर टॅक्स हार्वेस्टिंग कसं एक्सेल होतं, त्यानंतर त्याचा रिपोर्ट आपण फंड्स बाजारावरती बघू शकतो. त्यानंतर कॅपिटल गेन रिपोर्ट्स आपण बघितले, कॅपिटल गेन स्टेटमेंट रिपोर्ट्स कुठून डाउनलोड होतात ते बघितले, आणि आपण आता स्टेटमेंट ऑफ अकाउंट कसे जनरेट होतात तेही बघू. एक आणखी टॉपिकला आम्ही छेडतो ह्याच्यामध्ये की क्लबिंग ऑफ इन्कम कसं होतं, म्हणजे आपण आपल्या फॅमिली मेंबर्स मध्ये कसं इन्कम स्प्लिट करून, कसं आपण इन्व्हेस्टमेंट स्प्लिट करून तोही 1,25,000चा जो ब्रॅकेट आहे त्यालाही आपण कसं वाढवू शकतो. सो प्रज्ञा मॅडम तो कव्हर करतील की क्लबिंग ऑफ इन्कम कसं होतं. मी फक्त स्क्रीन तुम्हाला फक्त दाखवतो. तुम्हाला मॅडम काही स्क्रीन दाखवायची? नाही, तूच दाखव. मी सिम्पल टू अंडरस्टँड आहे आणि आपणच त्यांना सजेस्ट करतो नॉर्मली, पण त्यांना माहिती पाहिजे. ओके. तुमचे आता काही प्रश्न असतील चॅट्स वाया कळवा, काही असेल तर आम्ही तुम्हाला बोलायला पण चान्स देऊ. दीपा मॅडम, तुमचा होता प्रश्न, फक्त आम्हीचं सेशन चाललेलं म्हणून मी तुम्हाला मध्ये बोलायला, म्हणजे तुम्ही हँड हे केलेला, रेस केलेला. सो विल डेफिनेटली टेक युअर क्वेश्चन. ओके, या. सो बेसिकली अमितनी ओव्हरऑल टॅक्सेशन कव्हर केलं. जिथे जिथे तुम्हाला जास्त कन्सर्न नाही पाहिजे तुमच्या टॅक्सेशन म्हणजे कॅपिटल गेन रिपोर्ट, तिथे त्यांनी जर थोडंसं स्पीडली समजवलं. नॉर्मली हे सगळं सीए कव्हर करतो, आम्ही फक्त स्टेटमेंट देतो, आणि त्यांना त्याच्यातले काही क्वेरीज असतील तुमच्या सीएला किंवा तुमच्या कन्सल्टंटला तर प्लीज आस्क देम टू डिरेक्टली गेट इन टच विथ अस. वी विल ट्राय टू क्लॅरिफाय, कारण का आम्ही तुम्हाला समजवणार आणि तुम्ही त्या सीएला सांगणार, अर्धा डायल्यूट होतं तिकडे आणि काहीतरी कन्फ्युजन होईल. मग ते रिपोर्ट्सला पण कधी कधी एआयएसला रिफ्लेक्ट नसतं आपले सगळे डिटेल्स. तर असं काही असेल तर प्लीज आस्क सीए टू कनेक्ट विथ अस. वी विल गाईड देम प्रॉपरली, आणि आम्ही त्यांना पण डायरेक्ट तुमच्या वाया टॅक्स स्टेटमेंट्स पाठवून देऊ. आम्ही डायरेक्टली सीएला देत नाही अनलेस यू टेल अस. बट जर का तुम्हाला पास करू आणि लागलं तर त्यांच्याशी बोलून घेऊ. सो आता कारण का जुलै येतोय, सो यू शुड बी अवेअर ऑफ दॅट. सेकंडली, आपण काय करतो, कसं वाटतं की अरे मला ना टॅक्स ब्रॅकेट जास्त आहे तर मी असं करतो, माझ्या बायकोच्या नावाने किंवा माझ्या आईच्या नावाने इन्व्हेस्टमेंट चालू करतो म्हणजे मला टॅक्सेशन येणार नाही म्युच्युअल फंडवर. सो बऱ्याचशा क्लायंटचा हा गोंधळ उडतो जेव्हा ते इन्व्हेस्टमेंट सुरू करतात, मेनली टुवर्ड्स इक्विटी म्युच्युअल फंड्स. लक्षात घ्या, इक्विटी म्युच्युअल फंड्सला तुम्ही जर का बघितलं असाल तर 1.25 लाखाचा गेन
जरी तुम्ही टॅक्सेबल ब्रॅकेटमध्ये असाल किंवा नसाल, दोघांनाही सेमच एक्झेम्पशन मिळतं. त्याच्यामुळे जरी तुम्ही मिसेसच्या नावाने किंवा आई वडिलांच्या नावाने किंवा जे अर्निंग मेंबर नाही आहेत त्यांच्या नावाने सुरू करताय किंवा स्वतःच्या नावाने सुरू करताय, दोघांना सेम टॅक्स येणार आहे. त्यामुळे आम्ही काय सांगतो की तुम्ही स्वतःच्याच नावावर त्या इन्व्हेस्टमेंट्स ठेवा, पण ॲडव्हान्टेज कसं घेता येईल ते बघा. समजा आपण 1 लाखाची SIP फॉर एक्झाम्पल घेतेय मी, 1 लाखाची SIP सुरू करतोय. सगळी जर का आपण स्वतःच्याच नावावर ठेवली आणि ज्या वेळेस आपल्याला पैसे लागतील ते सगळे, समजा आपल्याला 10 लाख रुपये लागत आहेत आणि ते 10 लाख रुपये सगळे आपणच आपल्याच नावावर रिडीम केले, तर काय होणार आहे? फक्त 1.25 लाखाचं एक्झेम्पशन मिळणार आहे. हेच तुम्ही स्वतःच्या नावाने समजा एक 60,000ची SIP ठेवली आणि 40,000 बायकोच्या नावाने ठेवली आणि मग 10 लाख रुपये काढले, 5 लाख तुमच्या अकाउंटमधनं, 5 लाख तिच्या अकाउंटमधनं, तर दोघांनाही हे 1.25 लॅक्स ऑफ गेनचा आपल्याला बेनिफिट मिळणार आहे. सो आम्ही तुम्हाला, जेव्हा तुम्ही सांगता की मला एवढ्यानी SIP सुरू करायची आहे मॅडम, मी कसं करू, तर तेव्हा आम्ही तुम्हाला प्रॉपरली गाईड करतो की सर तुमच्या नावावर एवढी ठेवा, मॅडमच्या किंवा आईच्या बाबांच्या नावाने एवढी आपण करू शकतो. सो टॅक्सेशन रिलेटेड क्वेरीज आपण 1 to 1 जेव्हा सेशन तुमचं आणि आमचं होतं, आपण हे क्लॅरिफाय करून घेतो. त्यातनंही तुम्हाला काही प्रश्न असतील पुढे जाऊन, जेव्हा आपले रिव्ह्यू सेशन्स होतात तेव्हा प्लीज हे क्लॅरिफाय करून घ्या की काय मला बरं पडेल, मला टॅक्सेशन कसं खालती आणता येईल, टॅक्स हार्वेस्टिंग कन्सेप्ट माझ्या बाबतीत लागू होते का, या सगळ्या ज्या गोष्टी असतात ते त्यावेळेस आपण डिस्कशन करून ते क्लॅरिफाय करून घेऊ शकतो. अगेन बरेचसे हिंदू फॅमिलीजमध्ये अजून एक पॅन घेऊन, म्हणजे HUF हा कर्ता जो असतो, फक्त पुरुष ह्याच्यात, हे कर्ता म्हणून आपला एक वेगळा पॅन दाखवू शकतात आणि त्याच्या अगेन्स्ट परत 12 लाखाचं एक्झेम्पशन घेऊ शकतात. सो कोणाला जर का खूप टॅक्सेशन येत असेल आणि ते म्हणतात की मी हे टॅक्सेशन कसं चुकवू शकतो, तर जे पुरुष मेंबर्स हिंदू फॅमिलीमध्ये जेंट्स असतात त्यांना करता होता येतं आणि आपल्या फॅमिली मेंबर्सला ते लोक को पार्टनर्स ठेवू शकतात आणि तसं थोडंसं टॅक्सेशन खाली आणता येईल. खूप डिटेलमध्ये आता मी त्याच्यात जाणार नाही, पण ज्यांना काही त्याच्याबद्दल क्वेरीज असतील डेफिनेटली दे कॅन गेट इन टच विथ अस अँड वी विल ट्राय टू आन्सर दॅट ॲज वेल. तुमचे आता जे अजून एक आम्ही आमची वेबसाईट लॉन्च केली आहे आणि आय वुड लाईक टू शोकेस की आम्ही वेबसाईट्सवर बरेचसे कॅल्सीज रिलीज केलेत, इन्क्लुडिंग द लोन अमोर्टायझेशन, नंतर होम कॅल्क्युलेशन्स, नंतर मग आपली SIP. सो आम्ही जर का तू ते डिस्प्ले केले, तर दिस इज अपार्ट फ्रॉम द टॅक्सेशन. सो टॅक्सेशन रिलेटेड क्वेरीज आपण आता सगळेच मॅनेज करूया ह्या सेशन नंतर. फक्त मला एक थोडक्यात दाखवायचं आहे की आम्ही जे वेबसाईट डेव्हलप केली, इट इज अ व्हेरी युजफुल टूल फॉर एनी क्लायंट साईज. सो त्याच्यात काय काय तुम्हाला बघायला मिळेल ते मी सांगते. एक पटकन मी जास्त वेळ घेणार नाही तुमचं. आपण SIP सुरू करतो, कितीतरी लोक मला विचारतात मॅडम मग मी स्टेपअप वर्षाला करू, मी 3 महिन्यांनी करू, मी 4 वर्षांनी करू, मी दर वर्षाला किती करायला हवी आहे. सो इथे ना तुम्ही तुमचे फिगर्स टाकून ॲन्युअली स्टेपअप जर का आपण 10% करतोय, किती वर्षांसाठी, कुठल्या वयापासून ते कुठल्या वयापर्यंत आपल्याला ती इन्व्हेस्टमेंट करायची आहे, त्यात मध्ये मध्ये जर का तुम्हाला काही डिपॉझिट्स टाकायचे आहेत, म्हणजे बोनस आला, तुमचे कसले LICच्या मॅच्युरिटी झाल्या, कुठली बँकची FD झाली, तर ते तुम्ही त्याच्यात टाकू शकता. तुम्हाला मध्ये समजा आता एखादी कार घ्यायची आहे किंवा मला एखादा लॅपटॉप घ्यायचा आहे, मला इंटरनॅशनल वेकेशन करायचं आहे, असं काही असेल प्लॅन्ड आउट, तर ते टाकून बघू शकता आणि तिथून तुम्हाला एक्झॅक्टली दाखवेल की मी आता किती इन्व्हेस्टमेंट केली आणि माझा फायनल कॉर्पस ॲट व्हॉट एज किती असणार आहे. सो दिस विल रिअली हेल्प यू टू हॅव अ राईट आयडिया की मी कुठपर्यंत माझ्या इन्व्हेस्टमेंट्सनी जाऊ शकतो आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला मग ती SIP स्टेपअप करता आली पाहिजे. सो दिस इज अ व्हेरी ब्युटिफुल टूल विच वी हॅव डिझाईन्ड. आम्ही स्वतःच हा कॅल्सी बनवलेला आहे, त्याच्यामुळे याच्यात काही चेंजेस वगैरे तुमचे काही सजेशन्स असतील, वी कॅन डेफिनेटली इम्प्लिमेंट दॅट. सो हा डेफिनेटली हे जे कॅल्सीज आम्ही डिझाईन केलं आणि तुम्हाला त्याच्यात इथे फिल फॉर्म आणि डाउनलोड हा बटन दिलेला आहे, तर तोही डाउनलोड करून तुम्ही कम्प्लिटली हे जे डिटेल्स टाकलेत ते आपल्याकडे एक्सेलमध्ये इम्पोर्ट करू शकता. सो हा झाला स्मार्ट सिप प्लॅनर, जे यंग मुलांना खूप उपयोगी पडेल टू कॅल्क्युलेट मी आज इथून कुठपर्यंत पोहोचू शकतो. नंतर गोल्स प्लॅनर, मला काही वेगळे गोल्स आहेत, तर त्या हिशोबाने मी गोल्सला माझ्या कशा अचीव्ह करू शकतो, तर आम्ही ते एकदा फक्त 2 मिनटं उघड.
पटकन आपण जास्त सांगणार नाही. म्हणजे मी एक SIP करून, जसे लोक मला सांगतात मॅडम मी सेकंड होम घेऊ का, मला एक अमाऊंट आहे, मला SWP सुरू करता येईल का, मग किती वर्षाने मी सुरू करू, किती टक्क्यांनी मी SWP, किती अमाऊंट मला मिळू शकते, असे बरेचसे क्वेरीज तुम्हाला नॉर्मली मी बघितलंय क्लायंट्सला असतात. तर तुम्ही एक अंदाजे मी 10,000ची SIP 10 वर्ष करतोय, मी कितपर्यंत पोहोचू शकतो, त्याच्यानंतर मग मी कितीची SWP घेऊ शकतो आणि ते पैसे माझे पुरतील का संपतील, हे सगळे जे प्रश्न असतात ना ते ह्या कॅल्सीजनी तुम्हाला सॉर्ट करता येतील. तर डेफिनेटली गिव्ह अ ट्राय. त्यातनं काही डाऊट्स आले तुम्हाला, सो वी आर ऑलवेज अप्रोचेबल, प्लीज रेसस द क्वेश्चन्स. आम्ही तुम्हाला तो लाईव्ह डेमोज दाखवू की कसं आपल्याला हे पैसे, जसं आता इथे दिसलं बघा की आपण हे 10,000ची SIP करून एवढे वर्ष जर का ठेवले, तुमचा कॉर्पस लास्ट होईल फॉर 30 डिफरंट इयर्स. सो लोकांना जी भीती वाटते माझे पैसे संपले तर काय, त्यापेक्षा पोस्टात टाकलेले बरे. सो दिस विल गिव्ह यू अ क्लिअर आयडिया की पोस्टात केलं तर काय होईल, वेजावीस मी जर का माझी प्रॉपरली म्युच्युअल फंडमधनं जर का SWP केली तर त्याचा काय फायदा होईल. सो दिस इज हाऊ, हे तुम्ही एक्सपेरिमेंट करून बघा, त्याच्यात फर्दर क्वेश्चन्स येणार नक्की तुम्हाला, आम्ही डेफिनेटली ते क्लॅरिफाय करू. तसंच सिस्टमॅटिक विड्रॉल विथ स्टेपअप. काही लोक मला सांगतात की मॅडम मी समजा 1 कोटी टाकतोय, मला तुम्ही म्हणताय मी 60,000 काढू शकतो, पण माझा जसा घराचा खर्च वाढत जाईल तसं मला माझं मंथली विड्रॉल सुद्धा वाढवावं लागेल, मला फक्त 60,000 पुरणार नाही. मग अशा वेळेस आपण ते स्टेपअप करून बघू शकतो की मी आत्ता 60,000 बाबा सुरू केलंय, पुढे जाऊन मला 60चे 70 लागले तर मी किती वर्ष माझे हे पैसे मला पुरू शकतील. एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन्स इकडे दाखवलेलं आहे. खूपदा असं होतं रिटायरमेंट क्लायंटला घरात रेनोव्हेशन आलं किंवा कुठलं तरी गॅजेट घेणं आलं, वेकेशनला जाणं आलं की ते पैसे ते काढून घेतात मध्ये मध्ये 5 लाख 3 लाख. तर ते विड्रॉल करून सुद्धा तुमचा कॉर्पस कधीपर्यंत चालणार आहे हा एक्झॅक्ट कॅल्क्युलेटर तुम्हाला दाखवून देईल. सो डेफिनेटली गिव्ह अ ट्राय टू दॅट ॲज वेल. सो वेगळे वेगळे टाईप्सचे कॅल्क्युलेटर्स वी हॅव डिझाईन. प्लीज एक्सपेरिमेंट विथ दॅट. तुमचे काही प्रश्न असतील डेफिनेटली वी विल ट्राय टू कव्हर, आणि त्यातनं तुमचे काही सजेशन्स असतील, मॅडम हा कॅल्क्युलेटर बनवला तर बरं पडेल, किंवा मी आता भाड्याने किती वर्ष राहू, मी कधी घर घेऊ शकतो, असे कॅल्क्युलेटर्स बनवलेले बरं, तर डेफिनेटली वी विल डिझाईन दॅट फॉर यू आणि आम्ही लॉन्च करू आमच्या वेबसाईटवर. तसेच अमोर्टायझेशन, मी मध्ये मध्ये प्रीपेमेंट टाकलं तर मला किती वर्षात माझं लोन संपू शकतो, मी किती इंटरेस्ट बँकेला भरणार आहे, हा सगळा एक्सपेरिमेंटेशन तुम्ही ह्याच्यावरनं घेऊ शकता. असे सगळे वेगळे वेगळे कॅल्सीज आहेत, प्लीज गो थ्रू. जास्त वेळ त्याच्यात घेणार नाही कारण का आपलं टॉपिक होतं टॅक्सेशन, बट आय थॉट दिस इज व्हेरी युजफुल टूल्स फॉर माय क्लायंट्स आणि दॅट्स वाय वी हॅव डिझाईन्ड इट. सो आम्ही त्या रिसोर्सेसमधनं किंवा कॅल्क्युलेटर्समधनं जाशील ना तर सगळे कॅल्क्युलेटर्स दिसतील. तिथे कॅल्क्युलेटरची लिंक आहे ना, हां, तर तिथे सगळे या. सो तिथे ते सगळे वेगळे वेगळे जे कॅल्सीज बनवले ते क्लायंटला सगळे दिसतील. या सो आय थिंक मी हे पटकन तुम्हाला जस्ट एक ग्लिम्स द्यायला दाखवलेलं आहे. आता तुमचे जे प्रश्न असतील प्लीज आस्क अस द क्वेश्चन्स आणि वी विल डेफिनेटली ट्राय टू आन्सर द टॅक्सेशन क्वेरीज. टॅक्सेशनवर स्पेसिफिक ठेवा, कारण का रिटर्न्स, होम लोन हे मी नंतरच्या सेशन्समधनं कव्हर करू. टॅक्सेशन रिलेटेड जे काही क्वेरीज असतील वी विल ट्राय टू आन्सर हिअर. आणि तुमचे काही अगदी स्वतःच्या रिलेटेड क्वेरीज असतील, अगदी म्हणजे जनरल नसतील, तर ते उद्या परवा विचारू शकाल, आम्ही ते तिथे ट्राय करू तुम्हाला आन्सर करायला. या सो काही प्रश्न असतील प्लीज चॅट्समध्ये लिहा. पार्थ जरा लक्ष ठेव. तर एक प्रश्न आहे RK सरांचा. दिस इज फॉर लमसम और ओल्ड SIP. हाऊ कॅन वी हार्वेस्ट फॉर ऑनगोईंग SIP? ओके, हे लमसम आणि SIP दोघांचं कॅल्क्युलेशन तिथे येतं. लमसम असेल तर इझी असेल, ओल्ड SIP कंटिन्यू बेसिसवरती असेल तर थोडंसं कठीण पडतं, पण तिकडे कॅल्क्युलेशन सगळं येऊन येतं. अगेन आम्ही रिकमेंड करतो की ओल्ड SIP असेल तर ती थोडी जुनी झालेली असेल, 1 वर्षाच्या वरती असेल तर त्याच्यातनं टॅक्स हार्वेस्टिंग करण्यात सेन्सिबल आहे, कारण त्याच्यामध्ये एक्झिट लोड अट्रॅक्ट नाही होणार, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन अट्रॅक्ट नाही होणार. बरोबर, तिथे दोघांचं कॅल्क्युलेशन इझी वे मध्ये येणार. डोंट वरी अबाउट दॅट, तुम्हाला त्याची काळजी करण्याची गरज नाही. फायनान्शियल इयर वाईज ते सिलेक्शन होतं आणि फायनान्शियल इयर मध्ये तुमचं लमसम आणि ओल्ड रेजिम लमसम आणि SIP थ्रू जी पण इन्व्हेस्टमेंट असेल त्याचे टोटल तिथे येऊन जाते. आणि सर असे जे तुम्हाला टॅक्स हार्वेस्टिंग रिलेटेड स्पेसिफिक क्वेश्चन्स असतात ना, प्लीज गेट इन टच विथ. आम्ही ट्राय करतो की मार्चच्या आत आपल्याला जेवढं त्याच्यातनं 1.25 लाखाचा गेन
जेवढे तुमचे मेंबर्स असतात, फॅमिली मेंबर्स, त्याच्यात कॅप्चर करता येईल. वी ट्राय टू कनेक्ट विथ यू. कधी कधी असं होतं की बरेचसे क्लायंटल्स आहेत, कधी आमच्याकडनं पण सुटू शकतात. तो प्लीज एक कॉल, जस्ट एक कॉल किंवा एक मेसेज इन द ग्रुप विल सॉल्व दॅट क्वेरीज फॉर यू. आणि आपण बघू शकतो की पोर्टफोलिओमध्ये काही स्कोप आहे का तुमच्या, खरंच गेन्स आहेत का, तर मग आम्ही ते करून नक्की ती एक्सरसाइज तुमच्याबरोबर करून घेऊ. अजून काही अमित? एक योगेश साळुंके सरांचा एक प्रश्न आहे. कॅन यू प्लीज एक्सप्लेन द शॉर्ट टर्म अगेन? मी पुन्हा एकदा दाखवतो. तोपर्यंत दीप्ती मॅडम तुम्हाला काही स्पेसिफिक बोलायचं होतं, कारण का तुम्ही हँड रेस केलेला. एक तर आहे शॉर्ट टर्म इक्विटी मध्ये 12 महिन्याच्या आतमध्ये 20% गेन लागतं आणि लॉंग टर्म 12 महिन्याच्या वरती 12.5% टॅक्स लागतं. ठीक आहे. ओव्हर अँड अबव्ह 1,25,000 गेन. डेट मध्ये हाच शॉर्ट टर्म 12 महिन्याच्या ठिकाणी 24 महिना होतो आणि जो टॅक्स 20% होता इक्विटीमध्ये, तो इथे तो ऍज पर टॅक्स स्लॅब. म्हणजे सपोज आपण एखाद्या गोल्ड फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केला किंवा ग्लोबल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले 24 महिन्याचे आपण आधी विथड्रॉ करतो, तर जेवढा पण प्रॉफिट होईल तो संपूर्ण टॅक्सेबल राहील ऍज पर युअर टॅक्स स्लॅब. पण तो जर 24 मंथ्स अँड अबाव होतोय तर त्याच्यावरती येतो 12.5% टॅक्स ऑन अ गेन. आणि डेट मध्ये ऍज पर युअर टॅक्स स्लॅब, त्याच्यामध्ये काही शॉर्ट टर्म लॉंग टर्म नाहीये. जेवढा गेन येईल तो तुमच्या त्या वर्षीच्या टॅक्स स्लॅब प्रमाणे अट्रॅक्ट होणार. आय होप व्हेरी सिम्पल. करण गाडगे सरांना काही प्रश्न होते, पण ते आता मला दिसत नाहीये त्याच्यात. करण सर तुम्ही जर का असतील तर चॅट मधनं प्लीज कळवा. या दीप्ती मॅडम तुमचे काही प्रश्न? आम्ही त्यांना जर का तू म्यूट करू शकलास तर. कोणाला? म्यूट दीप्ती मॅडम ना. अलाउड टू टॉक. या टॉकिंग परमिटेड. या दीप्ती मॅडम मी तुम्हाला तुमचे काही या प्लीज. तुम्हाला अलाउड करू शकता का? नाही, परत म्यूट झालेत त्या. तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता दीप्ती वामन मॅडम. कोणाला काही प्रश्न आहेत का? तुम्हाला ग्रुप्स ओपन आहेत. 1-to-1 बेसिसवर पण तुम्ही आपले क्वेरीज विचारू शकता आम्हाला. फक्त हे जनरिक आयडिया तुम्हाला द्यायची होती ऑन द टॅक्सेशन, कारण का बऱ्याचदा कन्फ्युजन्स होतात. आता सीएस तुमच्याकडनं कॅपिटल गेन स्टेटमेंट्स मागतील, तर त्याच्या हिशोबाने आपण स्वतः कशी काढू शकतो जर का अर्जंटली आपल्याला हवी आहे तर. नाहीतर आपण म्हणजे आम्हालाही विचारू शकता की आम्हाला कॅपिटल गेन स्टेटमेंट पाठवा, आम्ही पाठवू तुम्हाला. सो इदर वेज यू कॅन हँडल दॅट. दीप्ती मॅडम कळलं मला, तुम्ही पर्सनली विचारा मला. या हॅलो सर, कॅन यू प्लीज टेल मी द न्यू टॅक्स रिजाइन बिलो 12 lakhs नीड टू फिल टॅक्स ऑर नॉट? इट विल बी बेटर इफ यू फिल द टॅक्सेस, बिकॉज ह्याचे ॲडव्हान्टेजेस तुम्हाला सांगते. जेव्हा आम्ही सांगतो की आपण नील टॅक्स असला ना तरी आपला टॅक्स फाईल करायला पाहिजे. द रिझन बिहाइंड दॅट इज आपल्याला पुढे जाऊन जर का लोन घ्यायचं आहे, आपण को ॲप्लिकेंट म्हणून जातोय आणि अशा वेळेस आपल्याला लोन एलिजिबिलिटी वाढवायची आहे, तर त्यावेळेस इफ यू फाईल द टॅक्सेस रेग्युलरली तुम्हालाही लोन एलिजिबिलिटी मिळते आणि घर वगैरे घेताना आपल्याला जास्तचं लोन किंवा आपला सिबिल स्कोर हा तयार होतो. सो त्यामुळे इट इज ॲडवायजेबल दॅट यू शुड बी हॅव्हिंग, म्हणजे यू शुड बी फायलिंग द टॅक्सेशन दो यू आर बिलो 12 lakhs ऑफ ब्रॅकेट. ह्याचा बेनिफिट्स. आणि आम्ही तुला अजून काही त्याच्या टॉपिक्समध्ये ऍड करायचं असेल तर डेफिनेटली येस, डेफिनेटली. इव्हन हाऊसवाईफ्स वी एनकरेज, जरी हाऊसवाईफ काहीही कमवत नसेल तरी पण प्लीज त्यांचे टॅक्सेस फाईल करत जा. त्यांना तुम्ही कॅटरिंगचा बिझनेस दाखवू शकता, त्यांना तुम्ही ट्युशन्स घेतात म्हणून दाखवू शकता, त्यांना तुम्ही ऑनलाईन काही शॉपिंग विकताय असं दाखवू शकता आणि त्यांच्या नावाने पण टॅक्स फाईल करू शकता. दो यू आर नॉट पेईंग एनी टॅक्सेस ऑन दॅट, बट टॅक्स फायलिंग केल्यामुळे
उद्या लोन एलिजिबिलिटी कधी काही लागलं तर आपल्याला ते बेनिफिट होणार आहे पुढे जाऊन. सो प्लीज डू दॅट. आणि मग SIP पण आपल्याला त्यांच्या नावाने सुरू करता येते, बिकॉज दॅट इज द सोर्स ऑफ इन्कम विच द वाईफ हॅज क्रिएटेड. सो आय होप आय एम क्लिअर ऑन दॅट. ऍब्सोल्युटली करेक्ट. टॅक्स फाईल मी त्यामुळे सगळ्यांनी केलेलं सगळ्यात बरंच असतं. ओके, अगेन टॅक्स फाईल करायला काही पैसे नाही लागत आहे. तुम्ही सिम्पली टॅक्स फाईल इन्कम टॅक्सच्या साईडवरती जाऊन करू शकता. थोडीफार हेल्प हवी असेल तर आम्ही पण तुम्हाला करू शकतो. बरं, स्नेहल पोल मॅडमचा एक प्रश्न आहे. अंडर विच कॅटेगरी वी नीड टू कन्सिडर SIP इन्व्हेस्टमेंट व्हाईल कॅल्क्युलेटिंग टॅक्स? ओके, जर आपण न्यू टॅक्स रेजिम मध्ये असेल तर काही कन्सिडर करण्याची गरज नाहीये. पण ओल्ड टॅक्स रेजिम मध्ये असेल तर आपण ELSS म्हणून एक कॅटेगरी आहे, त्या कॅटेगरी थ्रू इन्व्हेस्टमेंट करून अंडर सेक्शन 80C, तुम्ही 80G 80D लिहिलेलं आहे, मी म्हणतो 80C मध्ये आपण त्याला कन्सिडर करू शकतो. 1.5 लाखाचा जो टॅक्स बेनिफिट गव्हर्नमेंटने अंडर सेक्शन 80C दिलेला आहे, त्याच्यामध्ये आपलं PPF पण येतं, ट्युशन फीज येतात, आपले NSC येतं, त्याच्यामध्ये खूप सारे इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये कन्सिडर होतात. त्याच्यामध्ये म्युच्युअल फंडची ELSS कॅटेगरी पण कन्सिडर होते. अगेन ELSS कॅटेगरी, त्याच्या व्यतिरिक्त जेवढे पण आपल्या SIP चालू किंवा इन्व्हेस्टमेंट चालू आहेत त्या कुठल्याच कन्सिडर्ड होत नाही, फक्त 80C टॅक्सेशन पर्पज. जर तुम्ही न्यू रेजिम मध्ये आहात तर तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाहीये, 80C घेण्याची पण गरज नाहीये, कारण त्याच्यामध्ये काही बेनिफिट्स मिळत नाही न्यू रेजिम मध्ये, आणि मोस्टली न्यू रेजिमच बेनिफिशियल आहे. आय होप तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तुम्हाला. स्नेहल मॅडम, इज एव्हरी SIP एलिजिबल फॉर टॅक्स बेनिफिट? नो. ओके, दीप्ती मॅडम म्हणतायत की इज एव्हरी SIP एलिजिबल फॉर टॅक्स बेनिफिट? तर नाही, फक्त ELSS जी टॅक्स बेनिफिट साठी एक कॅटेगरी आहे, तीच फक्त आपण कन्सिडर करू शकतो अंडर सेक्शन 80C. ओल्ड रेजाइम साठी, नवीन साठी नाही. खूप रेकमेंडेड सुद्धा नाहीये, कारण का त्याला 3 वर्षांचं एक्झिट लोड, 3 वर्षांचं लॉक इन बसतं अशा प्रोडक्ट्सना. सो खूप आम्हाला विचारलं तर जर का न्यू रिजाईन मध्ये असेल तर आम्ही ELSS फंड्स रेकमेंड एवढे काही करत नाही. ओके, नेक्स्ट प्रश्न आहे संदीप बनकर सरांचा. इज देअर एनी वे बाय विच वी कॅन शो इन्व्हेस्टमेंट अंडर न्यू रेजिम अदर दॅन स्टँडर्ड डिडक्शन? तर ह्याचं उत्तर नाही आहे. अशी कुठलीच इन्व्हेस्टमेंट आहे अंडर स्टँडर्ड डिडक्शनच्या व्यतिरिक्त आपण दाखवू शकत नाही टॅक्स बेनिफिटसाठी. कंपनीने जर का NPS दिला ना तर तो फक्त बेनिफिट. एम्प्लॉयर NPS ओनली, अँड दॅट इज 14% ऑफ युअर बेसिक सॅलरी, त्याच्यावरती नाही. आणि संदीप सर, एक HUFचं ट्राय करू शकता आणि त्याच्यावर इन्कम असं काहीतरी जनरेट करायचा प्रयत्न करू शकता. त्यातनं थोडासा टॅक्सेबल ब्रॅकेट खाली किंवा म्हणजे मी तिथे ह्या बिझनेस आहे असं काहीतरी तुम्ही रूट केलं तर तो थोडंसं CAशी बोलून घ्या त्याच्या बाबतीत. सो म्हणजे सिन्स यू आर अ हिंदू, सो आपल्याला ते करता होऊन तिथे थोडंसं टॅक्सेबिलिटी खालती आणता येईल HUF मधनं. सो तो एक फक्त एक्सप्लोर करू शकता. Perfect. Okay. Yeah, I think we are good, right? Yes. So next week we will try to cover होम लोन वरचे प्रश्न. थोडंसं मध्ये मध्ये जर का व्हॉइस ब्रेक होत असेल कारण का बँडविथ आणि इंटरनेटचं आमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे, तर प्लीज समजून घ्या. तुम्हाला जे क्लॅरिफिकेशन किंवा तुम्हाला तिथे जिथे डाऊट्स राहिले असतील, क्वेरीज राहिले असतील ना, आफ्टर द सेशन ऑर म्हणजे उद्या किंवा परवा माझ्या टीम मेंबर्सला किंवा मला ते कनेक्ट करून ते प्लीज क्लॅरिफाय करून घेऊ शकता. कारण का इंटरनेटचं आमच्या कंट्रोलमध्ये बिलकुल नाही आहे. सो मध्ये मध्ये अमितचा व्हॉइस थोडासा ब्रेकआउट किंवा माझंही होत असणार. या, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. हॅव अ ग्रेट वीकेंड. आणि तुमचे काही सजेशन्स असतील टुवर्ड्स डिफरंट टॉपिक्स, प्लीज सजेस्ट अस दॅट. विल डेफिनेटली ट्राय टू इम्प्लिमेंट. या, थँक्यू. पुढच्या आपण वेबिनार मध्ये भेटूया नेक्स्ट संडेला. थँक्स. बाय बाय. बाय बाय. वी कॅन डिस्कनेक्ट.